नमस्कार. विज्ञानयात्री सँटियागो रॅमन वाय कॅजल यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री सँटियागो रॅमन वाय कॅजल हे स्पेन देशाचे शास्त्रज्ञ आणि सन 1906 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. मानवी चेता संस्था, रचना आणि कार्य या संदर्भातील संशोधन कार्य यासाठी त्यांची ओळख आहे. कॅमिलो गॉल्गी या इटली देशाच्या शास्त्रज्ञासोबत त्यांना नोबेल पुरस्कार मिळाले. सँटियागो रॅमन वाय कॅजल यांचा जन्म दिनांक 1 मे 1852 रोजी स्पेन ईशान्य देशातील पेटिया दे रॅगॉन या शहरात झाला. सँटियागो रॅमन वाय कॅजल यांचे वडील सारगोसा विद्यापीठात शरीर रचनाशास्त्र या विषयाचे प्राध्यापक होते. सँटियागो रॅमन वाय कॅजल यांचे शालेय शिक्षण स्थानिक शाळेत झाले. शालेय शिक्षण कालावधीत त्यांना चित्र काढण्याचे आणि रंगवण्याचे छंद होता. चित्रकला क्षेत्रात नाव कमवायचे हे त्यांचे मानस होते. शालेय जीवनात एके दिवशी वडिलांनी त्यांना एका जुन्या दफनभूमीत घेऊन गेले. त्या दफनभूमी परिसरात 1-2 जमीन उकरलेली होती. दफन केलेल्या मृतदेहाची हाडे सहज दिसतील अशी जमिनीबाहेर आली होती. सँटियागोच्या वडिलांना अशी आशा होती की ती पाहून आपल्या मुलाला हाडांची चित्रे रेखाटावी आणि त्यातून आपल्या मुलाला मानवी शरीर रचनेविषयी आवड निर्माण होईल. वडिलांना जसे वाटले तसेच झाले. चित्रकलेची आवड जोपासण्यासाठी आणि एकांतवास यासाठी शालेय जीवनात सँटियागो रॅमन वाय कॅजल हे दफनभूमी परिसरातील मानवी हाडे यांचे चित्र रेखाटत. सँटियागो रॅमन वाय कॅजल यांनी चित्रकार होण्याचे बेत बदलले आणि वैद्य डॉक्टर होण्याचे ठरवले. सँटियागो रॅमन वाय कॅजल यांनी स्वेच्छेने सारगोसा विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तेथे शरीररचनाशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सँटियागो रॅमन वाय कॅजल हे मृतदेहांचे विच्छेदन करण्यात अतिकुशल झाले. यशाने हुरूप वाढला. परिणामी जास्त मेहनत करून विच्छेदन प्रावीण्य वाढविले. सारगोसा विद्यापीठातील वैद्यकीय अभ्यासक्रमाचे एकूण 5 वर्षांच्या अभ्यासक्रमातील 3च वर्षे पूर्ण झाली असताना सँटियागो रॅमन वाय कॅजल यांची नेमणूक शरीर मानवी मृतदेह विच्छेदन या विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेमणूक झाली. सहाय्यक प्राध्यापक कार्यकाळात वैद्यकीय अभ्यासक्रमाचे उरलेले 2 वर्षाचे अध्ययन त्यांनी पूर्ण केले. वैद्यकीय अभ्यासक्रमात सँटियागो रॅमन वाय कॅजल हे सर्वप्रथम आले. सारगोसा विद्यापीठातील वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर सँटियागो रॅमन वाय कॅजल यांनी सहाय्यक प्राध्यापक पदाची नोकरी सोडून दिली आणि स्वतंत्रपणे डॉक्टर म्हणून रुग्ण चिकित्सा आणि रोग्यावर उपचार करू लागले. काही काळासाठी त्यांना लष्करात भरती व्हावे लागले. लष्करातील सेवा कालावधीत त्यांची स्पॅनिश राजवटीखालील क्युबा वेस्ट इंडिजमध्ये वैद्यकीय अधिकारी या पदावर नेमणूक झाली. तेथील सेवा काळात त्यांना हिवताप आणि क्षयरोगाने ग्रासले. त्यामुळे ते वर्षाखेरीस स्पेनला परतले आणि प्रकृती सुधारल्यावर सारगोसा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून पुन्हा काम करू लागले. त्यानंतर त्यांनी स्वेच्छेने मागून घेतलेल्या सारगोसा वस्तुसंग्रहालयातील संचालकपदी ते रुजू झाले. पुढे माद्रिद विद्यापीठामधून डॉक्टर ऑफ मेडिसिन ही पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर व्हॅलेन्सिया विद्यापीठात वर्णनात्मक आणि सामान्य शरीर रचनाशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांनी प्रथम बार्सिलोनात आणि नंतर माद्रिदला ऊतीशास्त्र आणि विकृतीशास्त्र रचनाचे म्हणजे पॅथॉलॉजिकल ॲनाटॉमी या विषयाचे प्राध्यापक पद भूषविले. पुढे ते इन्स्टिट्यूट नॅशनल दी हायजीन आणि इन्व्हेंटिव्ह ऑन बायोलॉजिकस या संस्थेचे संचालक म्हणून काम पाहू लागले. पेशीरचना या विषयावरील त्यांनी सुमारे 10हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांचे 100हून अधिक संशोधन लेख प्रसिद्ध आहेत. आजही त्यांनी विकसित केलेली चेतापेशी रंगद्रव्य पद्धत वापरात आहे. चेतापेशी हा विषय म्हणजे सँटियागो रॅमन वाय कॅजल यांच्या संशोधन कार्याचा केंद्रबिंदू.
प्राणी शरीरात शरीरक्रिया नियंत्रित करण्याचे काम चेतासंस्था करते. ज्ञानेंद्रिय, डोळा, कान, नाक, जीभ आणि त्वचा यामध्ये आवेग निर्माण करणे, हा आवेग मेंदूकडे वाहून नेणे, या आवेगाचे पृथक्करण करून अर्थ लावणे, आज्ञा देणे आणि त्या स्नायूपर्यंत पोहोचवणे अशी अनेक कामे चेतासंस्था करते. कॅमिलो गॉल्गी या इटली देशाच्या शास्त्रज्ञांनी फिकट पिवळ्या पार्श्वभूमीवर चेतापेशी स्पष्ट दिसण्यास सिल्वर क्रोमेट रंगद्रव्य उपयोगी पडते हे दाखवून दिले. सिल्वर क्रोमेट रंगद्रव्य रसायनाने सुमारे 5% चेतापेशी रंगीत व्हायचे. या पद्धतीने रंगवलेल्या चेतापेशी सन 1987 साली सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल यांनी प्रथमच बघितल्या. डॉन लई सिमारो यांच्याकडे त्यांना कॅमिलो गॉल्गींचे रंगचित्र वापरून तयार केलेले चेतासंस्थेच्या भागाकडे स्लाइड पाहाव्यास मिळाले. त्या दिसणारे दोऱ्यासारखे, काही काटेरी शाखा असलेले, तर काही गुळगुळीत, काही अरुंद, तर काही जाड लांब धागे स्पष्ट दिसत होते. ते पाहून सॅन्टियागो सूक्ष्मदर्शकाला खिळूनच राहिले. रंगद्रव्य वापरले नाहीत तर अतिशय विरल, धूसर, संदिग्ध दिसणारे चेतासंस्थेचे भाग रंग शोषणानंतर किती उठून दिसतात याचा विलक्षण अनुभव त्यांना आला. सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल यांच्या असे लक्षात आले की काही चेतापेशींच्या अक्षतंतूंना मेद आवरण नसते, त्यामुळे अशा भागांचे निरीक्षण करणे सोपे होते. सस्तनी प्राण्यांच्या गर्भातील मेदावरण विरहित अक्ष असणाऱ्या चेतापेशी त्यांनी अभ्यासल्या. सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल यांनी चेतापेशी संख्या अधिक असलेल्या पक्ष्यांच्या मेंदूचा अभ्यास केला. सूक्ष्मदर्शकाखाली चेतापेशी वेगळ्या दिसाव्या म्हणून त्या रंगवाव्या यासाठी मज्जासंस्थेचे त्यांनी जाडसर छेद घेतले. चेतापेशी रंगवणारी तीव्र रंगद्रव्य वापरली आणि गॉल्गी यांची पद्धत आणखी प्रभावी करण्याचे प्रयत्न केले. सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल यांनी साधारण 125 वर्षापूर्वी हाताने काढलेले हे चित्र पक्ष्यांच्या छोट्या मेंदूतील सेरेबेलम अनुमस्तिष्कातील सुरेख चितारलेल्या चेतापेशींची गर्दी दाखवते. तर या चेतारज्जू कापात इतके बारकावे दिसतात की तो फोटो असावा असे वाटते. सॅन्टियागो यांनी सुधारित रंगद्रव्य वापरून केलेल्या चेतासंस्थेच्या अभ्यासावर आधारित चेतापेशी सिद्धांत मांडला. यानुसार चेतासंस्थेत विशिष्ट स्पष्ट शारीरिक आणि जीवरसायनात्मक अस्तित्व असणाऱ्या पेशी असतात. ही संकल्पना 125 वर्षापूर्वी नवीन होती. चेतासंस्था हे जीवद्रव्याचे सलग एकात्म जाळे असते अशी त्या काळी समजूत होती. गॉल्गी यांना सुद्धा असेच वाटत होते. त्यांचा सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल यांच्या चेतापेशी सिद्धांताचा विरोध होता, पण सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल यांनी निरीक्षणे व छायाचित्रांच्या सहाय्याने चेतापेशी सिद्धांत मांडला. सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल यांनी छायाचित्र आणि रेखाटन कौशल्य वापरून त्यांनी 2900 चित्र काढले. या चित्रामध्ये मानवी व इतर पृष्ठवंशी प्राण्यांच्या मेंदू आणि मज्जारज्जूंच्या भागांचा समावेश होता. कहाल इन्स्टिट्यूट संचालकांनी सन 1945 मध्ये पेड्रो माझानो याच्या सहाय्याने सुमारे 1200 चित्र एकत्रित केले. सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल आणि कॅमिलो गॉल्गी यांना मानवी चेतासंस्था रचना आणि कार्य या संदर्भातील संशोधन कार्यासाठी सन 1906 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कॅमिलो गॉल्गी यांना चेतापेशी दिसतील अशा रंगवण्याचे तंत्र शोधण्याचे श्रेय दिले जाते. सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल यांना चेतापेशी सिद्धांत मांडल्याबद्दल श्रेय दिले जाते. सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल यांना केवळ रचनेवरून चेतापेशी शाखा एकमेकांच्या अगदी जवळ असल्या तरी त्यातील पेशीद्रव्य सलग नसते आणि चेतापेशीतील आवेग वहन एका दिशेने होते याचा अंदाज होता. यास ध्रुवता म्हणतात. त्यांचा एक अंदाज इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक उपलब्ध झाल्यावर खरा ठरला. सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल यांचे नाव लहान आतड्यातील अनैच्छिक स्नायूमध्ये पसरलेल्या चेतापेशींना देण्यात आले. त्या आता कहाल पेशी या नावाने ओळखले जातात. कहाल पेशीमुळे लहान आतड्यातील अनैच्छिक स्नायूचे सावकाश नियमित आकुंचन होते. या क्रियेस क्रमसंकोच किंवा पेरिस्टाल्सिस म्हणतात. अन्ननलिकेतील अन्न क्रमसंकोचामुळे पेरिस्टाल्सिसमुळे पुढे जाते.
सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल यांनी न्यूरो ॲनाटॉमिक क्षेत्रामध्ये अनेक मोठे योगदान दिले. त्याने अक्षय वाढीचा शंकू शोधून काढला आणि प्रायोगिकरित्या दाखवून दिले की मज्जातंतू पेशीमधील संबंध सतत नसतो किंवा तात्कालीन जाळीदार सिद्धांतानुसार एकच प्रणाली नसून न्यूरॉन्समध्ये अंतर असते. हेनरिक वॉल्डेयर न्यूरॉन थिअरी असे नाव देतील याचे निश्चित पुरावे दिले, ज्याला आता आधुनिक न्यूरोसायन्सचा पाया मानला जातो. सन 1894 त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीला सांगितल्यापासून काही लोक त्यांना पहिले न्यूरोसायंटिस्ट मानतात. न्यूरोसायन्समध्ये प्रौढ व्यक्तीमध्ये न्यूरॉन्सची वाढ होण्याची क्षमता आणि नवीन जोडणी निर्माण करण्याची क्षमता यांची शक्ती शिकण्याचे स्पष्टीकरण मिळू शकते. हे विधान स्मृतीच्या सायनॅप्टिक सिद्धांताचे मूळ मानले जाते. सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल हे डेंड्रायटिक स्पाईनच्या अस्तित्वाचे पुरस्कर्ते आणि तांत्रिक पेशींच्या कार्याच्या ध्रुवीकरणाचे समर्थक होते. राफेल लॉरेन डी नो हे केबल सिद्धांतामध्ये इनपुट आउटपुट सिस्टीमचा हा अभ्यास आणि तांत्रिक संरचनेचे काही प्रारंभिक सर्किट विश्लेषण चालू ठेवले. न्यूरोस्ट्रक्चर आणि त्यांच्या कनेक्टिव्हिटीचे चित्रण तयार करून आणि सेल प्रकारांचे तपशीलवार वर्णन देऊन त्यांनी एक नवीन प्रकारचा सेल शोधला, ज्याला नंतर इंटरस्टिशियल सेल ऑफ कॅजल ICC असे नाव देण्यात आले. ही पेशी आतड्यावरील गुळगुळीत स्नायूमध्ये एम्बेड केलेल्या न्यूरॉन्समध्ये आढळतात. इंटरस्टिशियल सेल्स ऑफ कॅजल यांचे कार्य म्हणजे आतड्यांच्या आकुंचनाचा मंद लहरींची निर्मिती करणे आणि पेसमेकरची भूमिका बजावणे. या यंत्रणेमुळे गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकमधील पचनक्रियेतील विविध स्तरातील अन्न पुढे ढकलण्यास मदत होते. म्हणून याचे महत्त्व फारच आहे. मोटार न्यूरॉन्सपासून गुळगुळीत स्नायू पेशीकडे न्यूरोट्रान्समिशन मध्यस्थ करते. सन 1894च्या क्रोनियन व्याख्यानात सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल यांनी सुचवले विस्तारित रूपकात की कॉर्टिकल पिरॅमिडल पेशी ह्या काळानुसार अधिक विस्तृत होऊ शकतात जसे झाड वाढते आणि त्यांच्या फांद्या वाढतात. त्याने काही मनोवैज्ञानिक घटनांचा अभ्यास केला, जसे की वेदना कमी करण्यासाठी कृत्रिम निद्रा आणणारी सूचना. त्याचा उपयोग तो प्रसूती दरम्यान पत्नीला मदत करण्यासाठी करतो. या विषयावर त्यांनी लिहिलेले पुस्तक स्पॅनिश गृहयुद्धात हरवले होते. ऑप्टिक कायस्मावरील त्यांच्या अभ्यासादरम्यान सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल एक व्हिज्युअल नकाशा आधारित विकसित केला, ज्यामध्ये तंत्रिका तंतू आणि ऑप्टिक ट्रॅकच्या कायस्माचे उत्क्रांती स्पष्टीकरण दिले. सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल हे स्पॅनिश न्यूरोसायंटिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, हिस्टॉलॉजिस्ट आणि सन 1906 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांना आधुनिक न्यूरोसायन्सचे जनक मानले जाते. मेंदूच्या रचनेबद्दलच्या त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना सन 1906 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांचा जन्म दिनांक 1 मे 1852 रोजी पेटिला डे अरागॉन, स्पेन येथे झाला. त्यांना बालपणात चित्रकलेची खूप आवड होती आणि ते हूड स्वभावाचे होते. मज्जासंस्था ही अब्जावधी वेगळ्या स्वतंत्र पेशींनी बनलेली आहे, हे त्यांच्या संशोधन कार्यातील निष्कर्ष. ते उत्कृष्ट चित्रकार सुद्धा होते. त्यांनी सूक्ष्मदर्शकाखाली मेंदूच्या पेशींचे जे सूक्ष्म निरीक्षण केले त्याचे अचूक सुंदर चित्रे काढायचे. त्यांच्या चित्रांद्वारे मेंदू कसा काम करतो हे जगाला समजावून सांगितले, ज्यामुळे आजच्या न्यूरोसायन्सचा पाया रचला गेला. मज्जासंस्थेच्या रचनेवरील त्यांच्या कार्यासाठी सन 1906 सालचे शरीरक्रियाशास्त्र, वैद्यकशास्त्र, औषधशास्त्र शाखेचे त्यांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. दिनांक 17 ऑक्टोबर 1934 रोजी सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल यांचे स्पेन देशातील माद्रिद येथे निधन झाले. विज्ञानयात्री सॅन्टियागो रॅमन वाय कॅजल यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या
वैज्ञानिक विचारासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे, यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवन निष्ठा. धन्यवाद.